थर्ड अंपायर चेक करतात. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर मागणी केली जाते. करण मोरे आणि योगेश पवार ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरुवात सुलतान खान वेगावरती स्वार होत गोलंदाजी करताना आपण बघतोय. इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये योगेश सरकार गायत्री 11 टीम आपण बघतोय आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात संघ देखील आपण पाहतोय. संविधान ग्रुप अर्थातच यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतात. इट्स अ व्हाईट बॉल. वन बाउंडची घोषणा देखील आपण पाहिलं तर केलं ते 1 फॉर दी ओव्हर. अतिरिक्त धावा येतात. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल होती 4 धावा त्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवल्या जात आहेत. यावेळचा चेंडू होता मिस्टर फटका. चेंडू बराच सकाळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रयत्न तिथे आपण पाहतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून सटकला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हातामध्ये आला नाही. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत वाढ होते. करण मोरे योगेश पवार ही जोडी आपण बघतोय. बॅटिंग करताना पहिले षटक सुरू आहे. धावसंख्या 5 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहेत. पहिले षटक मैदान ती सुरू आहेत. ऑल इंडिया ओपन अप देखील आपण पाहतोय. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पावसाची आतुरता होती. पावसाची उत्सुकता होती. कारण का क्लायमेट सातत्यानं चेंज आणि बदलताना पाहायला मिळत होतं. दुपारी थोडंसं गरम होत होतं वातावरण. आपण पाहिलं तर थंड हवा थांबली होती आणि त्यामुळे पावसाच्या सरी काही मैदानावरती कोसळताना आपण पाहिलं. परंतु आता पाऊस थांबलाय. परंतु विकेटवरती पाणी आहे आणि ते देखील इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना मदत करेल का फलंदाजांना साथ देईल या गोष्टींच्या चर्चा आपण पाहतोय. रणजीपट्टू योगेश पवार इन ॲक्शन आपण पाहतोय. स्ट्राईकवरती पहिला डॉट बॉल सुलतान टू योगेश. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतो आणि धावसंख्या 5 धावा. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. रणजीपट्टू योगेश पवारच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषा पार. मानाचा करंडकाचा षटकार. योगेश पवारच्या बॅटमधून षटकार आपण पाहिलं तर येतोय. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 11 रन 11 धावा. पहिलं षटक मैदान ते सुरू आहे. सुलतान टू योगेश. गोलंदाज टू फलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय. सुलतान खान योगेश पवार. टेनिस बॉल क्रिकेट बरोबर रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातील फार मोठी नावं. यावेळीचा चेंडू होता. फटका तर फसलाय. बराचसा काय चेंडू हवेत होता. इनसाइड आउट फटका. चेंडू आपण पाहिलं तर अडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. पाठीमागे चेंडू अडवला जातोय. रणजित फराटीला बॅकअप देखील होता आणि तोपर्यंत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 13 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ती संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या बिनबाद 13 धावा. महाराष्ट्र राज्य गडकिल्ले संवर्धन समिती उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस समीरजी धुमाळ साहेबांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. पिंटू भाऊंचे दाजी आहेत समीर भाऊ. त्यांचा आज वाढदिवस आहे. मानाच्या करंडकातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तेरा धावा धावपलक होत आहे. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचे संपलं गेलं आणि दुसरे षटक करण्यासाठी गोलंदाज मैदान ती सज्ज होते. गोलंदाजचं नाव रोहित. षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतो. रोहित वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक. 4 षटक 4 गोलंदाज नियम आपण या स्पर्धेत बघतोय. दुसऱ्या षटकाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रोहित सज्ज होता. तर स्ट्राईक एंड होती करण मोरे.
यावेळचा चेंडू होता ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर रूम देण्याचा प्रयत्न करून मोरेसाठी आपण पाहतो अचूकता पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ठेवला विकेट किपरच्या हातामध्ये विसवलं जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू मैदानात येतोय. 13 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज रोहित. उसळणारा चेंडू होता एक्स्ट्रा बाउन्स दिला मनगटचा वापर केला आणि चेंडू मात्र पाठवलाय डिक्लरेशन झोन मध्ये. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. 14 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. दुसरे षटक मैदान ते सुरू आहे. रोहितची गोलंदाजी आपण पाहतोय. मानाचा करंडक 2025च्या आजच्या पहिल्या दिवसामध्ये बऱ्याचशा घडामोडी आपण पाहिल्या. 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 52 धावांचा पाठलाग पूर्ण होताना पाहायला मिळाला नाही. एका षटकात 26-25 धावा बनताना पाहिल्या. मिडन ओव्हर आपण पाहिली. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी भरपूर बक्षिसं पाहिली. विकेट हॅट्रिकसाठी बक्षिसं पाहिली. उसळणारा चेंडू होता. पंच कळवतायत व्हाईट बॉल खराब चेंडू. 1 फॉर दी ओव्हर 1 बाउंडची घोषणा करतायत. गोलंदाज रोहितला एक वॉर्निंग कळवतायत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड 15 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ती टाकला ते. गोलंदाज रोहित कडनं स्ट्राईक एंड होती करण मोरे. आणखीन एक उसळणारा चेंडू होता. प्रचंड वेगाने टाकलाय. पंच कळवतात नो बॉल. नो बॉल इथे आपण पाहिलं तर पंचांनी घोषित केलेलं आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवातीलाच मानाचं करंडक 2025 या स्पर्धेच्या नियमावली सांगितल्या. जर चेंडू टप्पा पडल्यानंतर गोलंदाजच्या डोक्यावरतून जात असेल तर पहिला बाउन्स तिथे पंच कळवतात आणि जर पुन्हा सेकंड बाउन्स होत असेल तर तिथे पंच नो बॉल घोषित करतात आणि तेच आपण पाहतो मैदानावरती. 16 धावा धावपल कोती. षटक क्रमांक देखील दुसरं सुरू आहे. गोलंदाज रोहित. यावेळचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे जातोय. स्क्रीनवरती आदळतोय. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु तिथे नकार कळवला योगेश पवारनं. एक धाव येईल. चेंडू जर पाठीमागे अडकला तर एकच धाव आहे परंतु पाठीमागे डिक्लेअर नाही आहे. जर स्क्रीनला लागून पुढे आला तर तुम्ही धावा पळून पूर्ण करू शकता. 17 धावा धावपल होत आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. योगेश पवार नॉन स्ट्राईकला येत आहेत. करण मोरे स्ट्राईकवरती येत आहेत. तर गोलंदाज पुन्हा एकदा रोहितचा पुढचा चेंडू. आणखीन एक उसळणारा चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. करण मोरेला थांबवलं जाते. रोखून ठेवले गोलंदाज रोहितनं आपल्या गोलंदाजीतून. अतिशय अचूक आणि योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. कधी चेंडूला उसळी प्राप्त करतोय. कधी चेंडू आपण पाहिलं तर गती परिवर्तन करून टाकतोय. वेग प्राप्त करतोय गोलंदाज रोहित. आणखीन एक उसळणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये अडवलं जाते पाठीमागे. पंच कळवतायत नो बॉल. नो बॉल इथे आपण पाहिलं तर पंच कळवतायत. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. फ्रीड बॉल. 18 धावा धावपल कळवतायत. फ्रीड चेंडू तो देखील आपण पाहणार आहोत इथे मैदानावरती. धावसंख्या 18. यावेळचा चेंडू होता. प्रचंड वेगाने टाकलाय करण मोरेला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. फुल ऑफ लेंथ होता. शॉर्ट ऑफ लेंथ आता पाहायला मिळाला नाही. थोडंसं पुढ्यात टाकलेला चेंडू आपण पाहिलं तर करणच्या बॅटवरती आला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 चेंडू टाकलेत. 5 धावा खर्च केल्यात रोहितनं. करणच्या बॅटमधून यावे चेंडू मात्र उडवलाय. हवेत आणि पाठवलाय सीमारेषा पार. आउट ऑफ दी पार्क. षटकार. सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती बनवले जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. करण रन रेट आपण पाहतोय 12.00. करण मोरेच्या बॅटमधून मोठा बिगिट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय रणजीपट्टू योगेश पवार. एका बाजूला आपण पाहतोय करण मोरे. करणच्या बॅटमधून 7 चेंडू 11 तर योगेश पवार 7 चेंडू 8 धावा. रोहितच्या षटकात 11 धावा आल्यात. पहिल्या षटकात 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24 रन. 4 षटकांचा सामना आहे. टीम मीटिंग नको आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सामने भरपूर आहेत. जवळपास घड्याळाकडे पाहिलं तर 5:10 झालेले आहेत. म्हणजे 5:15 वाजायला आलेले आहेत आणि पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आहे. यानंतर अजून 2 मॅच होणार आहे. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. थोडं स्पीडअप करा. वेळ वाचवणं इथे फार गरजेचं आहे.
रणजित हा बॉलर कोण आहे? 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपल होत आहेत आणि षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. ऋतिक पाटील येत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं ऋतिक पाटील इन ॲक्शन आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरे षटक मैदान ती टाकतील. बॅटिंगसाठी आपण पाहतोय योगेश पवार. डावकरतीचा फलंदाज आपण पाहतोय. एक आक्रमक विध्वंसक धडकेबाज फलंदाज म्हणून सातत्यानं चर्चेत असणारा खेळाडू महाराष्ट्र रणजीपट्टू योगेश पवार बॅटिंगसाठी आपण पाहतोय. इन ॲक्शन समोर आहे. तर सोबतीला करण मोरे देखील आपण पाहतोय. दोन्ही बॅटरनं आक्रमकता दाखवली. दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार खेळलाय. एक एक मोठा बिगिट आपण पाहिलाय. तर षटक क्रमांक 3 मध्ये कशा प्रकारे सामोरं जातोय ऋतिक पाटीलला. स्ट्राईक एंड होती योगेश पवार. अकुट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश पवारच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. It's our star remix. Our star remix. थँक्यू. 30 धावा धावपल होती. पहिला चेंडू आपण पाहिला ऋतिकचा. अंकुशदादा पाटील स्पोर्ट फाउंडेशन श्री 11 संघाचे एक प्रतिनिधी या लॉट्स केले जात आहेत पुढील मॅचसाठी. त्यामुळे कॅप्टनना विनंती असेल आपण संपर्क करा. 30 धावा धावपल होती. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. ऋतिक पाटील सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा बिगिट आपण पाहिलाय षटकार. पुढील चेंडू घेऊन ऋतिक. शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतोय. व्हाईट बॉल खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. व्हाईट बॉलच्या मदतीनं 31 धावा धावपल होते आहेत. 4 षटकांचा सामना 4 ओव्हरची मॅच. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं 28 धावांचं टार्गेट होतं. सहजासहजी पूर्ण केलं ओव्ही 11 हमरात मृत्युंजय टीमनं. यावेळीचा चेंडू आणखीन एक धडाका. थुम धडाका. आउट ऑफ दी पार्क. आउट ऑफ दी स्टेडियम. रणजीपट्टू योगेश पवारच्या बॅटमधून षटकार. Jazz in the mix. सदतीस धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ऋतिक पाटीलवरती आक्रमण केलंय. ऋतिक पाटीलला टार्गेट केलंय आणि ऋतिकवरती हल्ला चढवलाय रणजीपट्टू योगेश पवारनं. काय जबरदस्त फलंदाजी करतोय आज. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावरती पुणेकरांच्या मनावरती मानाच्या करंडकामध्ये अधिराज्य गाजवतोय. रणजीपट्टू योगेश पवारच्या बॅटमधून जबरदस्त तडाखे मैदान ती पाहायला मिळत आहेत. 37 धावा धावपल होत आहेत. तिसरे षटक मैदान ते सुरू आहे. 37 रन लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या विकेटसाठी प्रचंड मोठी भागीदारी प्रचंड मोठी पार्टनरशिप आपण पाहतोय. पहिल्या विकेटच्या शोधात आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय. योगेश सरकार गायत्री 11 टीमला आपण पाहतोय. प्रदीप नैनी टॉन अँड कंपनी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे. तर बॅटिंग करणारी टीम यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो. इथे खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु एक सिंगल येते. संविधान ग्रुप पुणे अर्थातच यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन पुणे या टीम मधूनच आपण पाहतोय. प्रदीप नैनी टॉन आणि संपूर्ण संघ. मयूरदादा पासलकर आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऋतिक पाटील शॉर्ट ऑफ लेंथ अपड बार मैदान ती पाहायला मिळते. एक्स्ट्रा बाउन्स उसळणारा चेंडू होता. पंच कळतात. व्हाईट बॉल खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव. धावसंख्येत वाढ 39 धावा 39 रन. तिसरे षटक मैदान ती सुरू आहे. 4 षटकांची मॅच. यावेळेचा चेंडू होता. सर्व बॅटनं समोर खेळलाय. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 40. तिसरे षटक मैदान ती सुरू असताना योगेश पवार बॅटिंग करतात. 10 चेंडू 21. करण मोरे बॅटिंग करतात. 8 चेंडू 12.
इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॉलर अडवला जातोय. गोलंदाज पॉलोत्रमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतो ऋतिक पाटील, परंतु पाठीमागे थोडीशी गडबड गोंधळ मैदान ती पाहायला मिळते. बबलू पाटील येत आहेत, बॅकअप करतायत, चेंडूला अडवतायत, फेकण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज एंडला आपण पाहिलं तर तिथे कोणत्या प्रकारचा बॅकअप नव्हता. फेकी होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल येतोय, षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन संविधान ग्रुप पुणे बिनबाद 40 धावा. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन संविधान ग्रुप पुणे या संघाचे एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा. यानंतरच्या मॅचसाठी लॉट्स होणार आहे, त्यामुळे विनंती आहे कमीत कमी 2 टीमचे प्रतिनिधी उपस्थित असणं बंधनकारक आहे. आयोजक लॉट्स करतायत, लॉट्स संपन्न केले जातील, नंतर कोणत्याही टीमची तक्रार आयोजक कमिटी ऐकून घेणार नाही. त्यामुळे लॉट्स संपन्न होत आहेत. श्री 11चे कॅप्टन आलेले आहेत. ओमकारजी पोहरे यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स करतोय. ओमकारजींना विनंती असेल ज्यांनी संपूर्ण लॉटचं संयोजन केलेलं आहे, सकाळपासून प्रत्येक टीम उपस्थित आहे की नाही, कोणती टीम कुठपर्यंत आली, कोणत्या टीमचं रिपोर्टिंग झालं की नाही, सगळ्या मॅचचं शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ओमकारजी पोहरे यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स त्या ठिकाणी संपन्न करतोय. 41 धावा धपल करत आहेत. गोलंदाजच्या मार्क होते आयुब शेख आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक करण्यासाठी सज्ज होत आहेत. 4थं षटक करतायत आयुब शेख. पहिल्या चेंडूत एक सिंगल येते. स्ट्राईक एंडवरती योगेश पवार बॅटिंग करतायत. 12 चेंडू 21, 3 षटकार योगेश पवार यांच्या बॅटमधून खेळलेत. करण मोरे 9 चेंडू 13, 1 षटकार त्यांच्या बॅटमधून. 41 धावांची पार्टनरशिप. टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागे जातोय. विकेट किपर चेंडूला अडवतात, तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात येतोय. या सामन्यातील विजेत्या संघाला बाय मिळालेला आहे. तो संघ थेट क्वार्टर फायनलची मॅच खेळेल आणि यातील म्हणजे ज्या 2 टीम राहिलेल्या आहेत त्या 2 संघामध्ये यानंतरची मॅच असेल. OV11 अमरात मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अंकुश दादा पाटील श्री 11 या 2 टीम दरम्यान यानंतरची मॅच असेल. चेंडू सीमा पार, चौकार. स्वर्गीय अंकुशदादा पाटील अर्थात श्री 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये OV11 हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे या 2 संघात त्यानंतरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी आलात तरी काय हरकत नाही, लगेच आपण टॉस करू म्हणजे मॅच लगेच सुरू होईल, जेणेकरून क्वार्टर फायनल आज झाली तर बरं होईल, म्हणजे आजच ती समोर सगळ्यांना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज 2 कोणते संघ बक्षीस पात्र होतील याची आतुरता सगळ्यांना आहे. त्यामुळे कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या, लगेचच आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. हमरात मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब आपलाही कॅप्टन पाठवा, टॉस केला जातोय. यावेळीचा चेंडू होता समोर उडवलाय आणि पाठवलाय योगेश पवारच्या बॅटमधून सनसनाटी चलवा, षटकार 6 धावा. योगेश पवार मिडल ऑफ द बॅट करतोय, आज चेंडूवरती प्रॉपर टायमिंग करतोय आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय आणि बिबीवाडीच्या या अप्पर डेपोच्या मैदानावरती षटकार चौकारांचा पाऊस पाडतोय. रणजीपट्टू योगेश पवारच्या बॅटचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आयुब. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, फेकी होते, रनआउटची संधी, फेकी सुरेख बॅकअप ताकदवान आणि तिथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, तर अंपायर चेक करतायत. तिसरे पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. योगेश पवार डेंजर एंडला धावत पळत होते, फेकी सुरेख होती, बॅकअप चांगला होता आयुबचा, परंतु तिथे बॅटर पोहोचलेत की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. सुरक्षित असतील की बाद असतील. रनआउटसाठी तर अंपायर. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. बॅटर OUT आउट, रन आउट, फलंदाज धावबाद आहे.
धावसंख्या 51. 51 रन. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय पहिल्या इनिंग पहिल्या डावातील इथे मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट मानाचा करंडक 2025 आपण बघतोय. सकाळचं दुपारचं सायंकाळचं सत्र तीनही सत्रामध्ये प्रेक्षकांनी भरभरून प्रेम या क्रिकेटच्या स्पर्धेवरती केलं. अगदी पाऊस सुरू असताना देखील प्रेक्षकांनी प्रचंड मोठी गर्दी केली. 51 लास्ट बॉल. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. 51 धावा धावपल करत आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते अयुब शेख. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील लास्ट बॉल. बॅटिंगसाठी करण मोरे ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू होता पाठीमागे सेल टिपला जातो आणि विकेट होते पतन. करण मोरे बाद होत आहेत. धक्का क्रमांक 2. दुसरा धक्का. दुसरा बॅटर होते आउट बाद. 51 बनवले गेल्यात. विजयासाठी टार्गेट ठेवले 24 चेंडू आणि बनवायच्या 52 धावा. चला विनंती आहे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस संपन्न करतोय. 3 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही कॅप्टनने नोंद घ्यावी. 3 षटकांचा सामना असेल याची दोन्ही कॅप्टनने नोंद घ्यावी. टॉस त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. एका बाजूला OV11 अमरात मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय अंकुशदादा पाटील अर्थात श्री 11. टॉस संपन्न केला जातोय. 3 ओव्हरची मॅच. ओ टू टॉस बॉक्स. हॅलो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. OV11 विरुद्ध श्री 11 या दोन संघादरम्यान हा टॉस सन्माननीय पिंटू मागडे यांची शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. डीडी स्पोर्ट्स हा कॉल दिलाय आणि मानाचा करंडक श्री 11 ने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेतला? घरी जाऊन सांग. गोलंदाजी करण्याचा निर्णय श्री 11 ने घेतलाय. जास्त वेळ न घेता जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये उत्तम सावंत सरांकडे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. चला बॅटिंग करणारी टीम झटपट आपले सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. या सामन्यातील विजेत्या संघाला बाय मिळालेला आहे परंतु त्या संघाला आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळावी लागणार आहे. ती क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे. त्यात जो संघ जिंकणार आहे तो या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल होणार आहे. ऑल इंडिया ओपन गटातून एक संघ आज बक्षीस पात्र होईल. एक आमदार एक गटातून एक संघ बक्षीस पात्र झालेला आहे. अलमबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारसे हा संघ बक्षीस पात्र झालेला आहे. तर ऑल इंडिया ओपन गटातून बक्षीस पात्र संघ कोणता हे प्रेक्षकांना आजच पाहायचंय. त्यामुळे यानंतरच्या दोनही मॅच आजच होणार आहे. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आपले आघाडीचे बॅटर आपण पटपट पाठवा. 3-3 ओव्हरच्या मॅचेस आयोजकांनी यानंतरच्या अनाउन्समेंट केलेलं आहे. त्यामुळे कॅप्टनना विनंती आहे की आपण सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेचच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतो आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार ज्यांचा सुमधुर गोड आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर आहात. आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण ज्यांचं सुमधुर समालोचन ऐकतोय यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नरेश डोमे सरांना. हॅलो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मानाचा करंडक रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. डीडी स्पोर्ट्सचे शानदार आयोजन आणि डीडी स्पोर्ट्स आयोजन म्हटलं की भव्यता ही नेहमीच आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी नेहमीच आपल्याला बघायला मिळते. खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव आपल्याला नेहमीच बघायला मिळतो. या सगळ्या गोष्टी आज पुन्हा एकदा या मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर बघा त्यामध्येच एक संस्मरणीय मॅच आपल्या समोर आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. अर्थातच यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुप विरुद्ध योगेश सरकार गायत्री 11 या दोन संघांमध्ये मॅच. यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुप संघा
4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा 52 धावांचं आव्हान. या अगोदरची मॅच आपण पाहिली होती, 52 धावांचा पाठलाग करायचा होता आणि सचिन ढवळेच प्रहार 11 संघानं सुरुवातही छान केली होती, मात्र त्यानंतर हेमंत उत्तेकरचं शेवटचं षटक आपण पाहिलेलं आहे. सध्या एकच नाव ट्रेंडिंग मध्ये आहे, ते म्हणजे योगेश पवार. सगळीकडे योगेश पवारच दिसतात तुम्हाला, सोशल मीडियावरती दिसतील, सगळीकडेच दिसतील, कारण त्यांच्यातले एक विलक्षण कला आता समोर आलेले. ते इतके छान गात आहेत आणि एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मला कॉमेंटेटर्सनी कृपया गायला सांगू नये, पण प्रेक्षकांनी विनंती केल्यावर काय करणार. खेळाडूंमध्ये खेळाव्यतिरिक्त अनेक गोष्टी असतात आणि त्या ज्यावेळेस एक्सप्रेस होतात त्या पुढे येतात. निश्चित सगळेजण त्याचं भरपूर कौतुक करतात आणि सध्या योगेश पवार यांचं देखील आम्ही सगळेजण भरपूर कौतुक करतो आहोत. त्यांचा अत्यंत सुंदर गळा आहे आणि ती कला त्यांनी जोपासली पाहिजे. जाऊया मैदानामध्ये, जिथे मैदानात 52 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी दाखल होते. सलामीवीर ऋतिक पाटील आणि दिनू कांबळे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे डेड बॉल साठी. सिमेंटची जी ट्रॅक आहे त्याच्या बाहेर जर चेंडू पडत असेल, म्हणजे अलीकडे पडत असेल, तर तो डेड होणार आहे. सिमेंटच्या ट्रॅकच्या बाहेर पडत असेल तर त्याच्यावरती तो नो बॉल ठरणार आहे आणि डेड बॉल आहे. तर पंचांची शंका खरी ठरलेली आहे. ज्यावेळेस एखादा निर्णय संशयास्पद असतो त्यावेळेस तिसऱ्या पंचांकडे येणं जास्त संयुक्तिक ठरणार आहे, योग्य ठरणार आहे. आणि अक्षय निर्मल सर, वैभव कातोरे सर, समीर जोशी सर, सकाळपासून त्यांनी अप्रतिम काम ॲज अ अंपायर आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती धावा अजून सुरू व्हायचे षटक, कारण पहिला चेंडू डेड करण्यात आलेला आहे. लेंथ बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. ऋतिक पाटील समोर. दिनू कांबळे, ऋतिक पाटील ही खरं तर मोठी नाव आहेत आणि ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील यांचा बोलबाला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये या खेळाडूंना जबरदस्त क्रेज आहे, या खेळाडूंना मोठा फॅन बेस आहे आणि आज पुण्यामध्ये या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपल्याला बघायचा आहे. गोलंदाज आतिश, सुंदर गोलंदाजी जरूर आहे. यष्टीरक्षकाकडून चेंडू मिस झाल्यानंतर त्याला बॅकअप देखील तितकाच तत्परतेने मिळतोय आणि त्यामुळंच धावफलक मात्र स्थिर आपल्याला बघायला मिळेल, शांत आपल्याला बघायला मिळेल. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं, सुरुवात चांगली झाल्यानंतर विजयाचा कळस काही संघांना चढवता आला नाही, तर सुरुवात खराब झाल्यानंतर काही संघाने खूप चांगला खेळ उंचावत विजयावरती मोहर उमटवलेली आहे. त्यामुळं सुरुवात किती महत्त्वाची आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं की वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश, पण क्रिकेटमध्ये ती म्हण प्रत्येक वेळेस योग्य ठरेल असं नाहीये. एक धाव शांतपणे ऋतिक पाटील घेतोय. एक तुम्ही बघा, पहिले 2 बॉलवरती धावा आलेल्या नव्हत्या आणि त्यामुळं तिसऱ्या बॉलवरती त्याने जास्त आक्रस्ताळेपणा केला नाही. बऱ्याच वेळा खेळाडू एका माइंडसेटमध्ये जातो की नाही 2 बॉल मिस झालेत, पुढचा मला 6 पाहिजे तर मी ॲव्हरेज कंट्रोल करू शकतो. पण त्यामुळं काय होतं की अधिक अडचणीत मग टीम जाते, तिथे कॉन्सन्ट्रेशन होत नाही, खेळाडू देखील कॉन्शियस माइंडमध्ये येतो आणि मग त्याच्याकडून चुकाही होतात. पण शांत डोकं असेल तर तो खेळाडू काय करतो की एक धाव घेऊन पुढे जातो आणि आपल्या टीमला, दुसऱ्या जो सहकारी असतो त्याला फ्रंट फूटवरती आणतो. पाहायचंय दिनू कांबळे, डावखुऱ्या हाताचा हा एक गुणवान खेळाडू. ओ हो, इथे पुन्हा एकदा आतिश अत्यंत सुबक गोलंदाजी करताना दिसतोय. धावा मिळण्याची शक्यता दुसर आहे, मात्र फलकावरती धावा 1 आहे. पहिलं षटक अत्यंत प्रभावी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पाऊस आल्यानंतर आपण बघतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळेजण मैदानाच्या बाहेर जातात, कव्हर्स येतात, अंपायर्स मैदानाच्या बाहेर जातात, खेळाडू जातात, खेळ थांबतो. ओ हो, दिनू कांबळे, हा ब्रँड आहे दिनू कांबळेचा. पुल काय पॉवरफुल आहे. 6 धावा.
पाठलाग करायचा आहे. आता 52 धावा म्हणजे डोंगर आहे असं बिलकुल नाहीये किंवा तो मोठा पर्वत आहे असंही नाहीये, पण घाम मात्र गाळावा लागणार आहे. हो इथे स्लोवर वन, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंडूमध्ये हरकत टाकली आणि इथे आशिष मेहरोळचा अत्यंत सुंदर षटकाची सांगत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 7. 18 चेंडू आणि 45 धावांची अजून आवश्यकता आहे. या मैदानामध्ये स्पीडअप करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज कोण आहे त्याने पटकन पुढे या. संगणकाच्या समोर या गोष्टी असाव्याला हव्यात. खरं तर पुढच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज आणायचा आहे त्यामुळं अगोदरच एक 3-4 बॉल टाकून झाल्यानंतर संगणकाने त्या गोलंदाजाला तशी सूचना दिली पाहिजे आणि त्यानंही लगेच षटक संपल्याबरोबर लगेच मार्कवरती आलं पाहिजे. संगणक जितका तत्पर आहे तेवढं तुम्ही टाइम कॅल्क्युलेशन मध्ये यशस्वी ठरू शकता. नवीन गोलंदाज मयूर वाघमारे. या खेळाडूंना अल्पावधीतच आपली गुणवत्ता दाखवलेली आहे. ग्रामीण भागातील खेळाडू जरी असेल तरी गुणवत्तेमध्ये भरपूर श्रीमंती परमेश्वराने त्याच्यामध्ये आणलेली आहे, टाकलेली आहे. वाईड चेंडू असणारा, एक अतिरिक्त धाव फलकावरती येणारे, डोक्यावरून जाणारा चेंडू वाईड, एकच बाउन्स अलाउड. या गोष्टींकडे देखील लक्ष वेधलं पाहिजे. पुढचा बाउन्सर हा नो बॉल असणार आहे आणि इथे क्लिअर आहे की डोक्यावरून गेल्यानंतर तो बाउन्सर आहे, हा डेड बॉल आहे. आपट बार टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. पहिला तुमचा बाउन्सर आलेला आहे आणि पहिला बाउन्सर आल्यानंतर दुसरा बॉल पुन्हा आपट बार टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तर खेळाडूंनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण बघतोय की थोडासा आता मैदानामध्ये गाळ असू शकतो, माती बूट शूजला लागू शकते, त्यामुळं तो रिदम तुम्हाला मिळवणं देखील थोडंसं कठीण होणार आहे. मात्र या परिस्थितीतही तुम्हाला सर्वोत्तम खेळायचंय, जिंकायचंय. ओ हो इथे लॉफ्टेड फ्लिक, आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली नाही पोहोचू शकत, तर धाव 1 मिळणार आहे. दुर्दैवी ठरला फलंदाज इथे. या अगोदर जर चेंडू मला वाटतं अडवला असता क्षेत्ररक्षकाने तर कदाचित 2 मिळाल्या असत्या. मात्र ज्यावेळेस तो डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय त्यावेळेस एकच धाव मिळणार आहे. फलकावरती एका धावेबरोबर धावा असतील 9. षटक दुसरं येवाना सुरू झालेलं आहे. मयूर वाघमारे रनअप कमी केलेला आहे मयूर वाघमारेनं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघितलं मयूर वाघमारेचा रनअप मोठा आहे, इथे थोडासा कमी करतोय. बॅलन्स मिळवणं देखील खूप महत्त्वाचं असतं, रिदम मिळवणं खूप महत्त्वाचं असतं गोलंदाजांसाठी अशा परिस्थितीमध्ये. आणि पाहायचंय मयूर वाघमारे किती असरदार ठरणार आहे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं मागे राहिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कशी मुसंडी मारणार आहे ऋतिक पाटील आणि दिनू कांबळे, हे देखील बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. स्ट्राईक एंडवरती ऋतिक मयूर वाघमारेचा सामना करणार आहे. ओ हो हा देखील डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. एक गोष्ट, एक बाउन्स अलाउड आहे, त्यामुळं जर पहिला बाउन्सर टाकला ती फलंदाज सुद्धा थोडेसे सेट होतात की त्यांना माहिती आहे की आता बाउन्सर येणार नाही. पण तरी देखील मयूर वाघमारेचा प्रयत्न आहे की चेंडू आखूडच टाकायचे आहेत, अधिकाधिक आखूड टाकायचे आहेत. त्या प्रयत्नात ते डेड होत आहेत. मात्र ठीक आहे, पाहायचंय मयूर वाघमारे त्याच्या प्लॅन मध्ये कसा यशस्वी ठरेल आणि या प्लॅन बरोबर काय सडेतोड उत्तर असेल ऋतिक पाटीलकडे. दुसऱ्या षटकामध्ये आपण या मॅचेस ही मॅच बघतो. हो आपण बारच होता मात्री ऑन द राईज. अत्यंत दिमागदार षटकार. होता तो अंदाज घेत होता की चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ येणार आहे आणि त्या बाउन्स साठी तो तयार होता. अचानक येणाऱ्या बाउन्सर वरती एवढं अफलातून टायमिंग पकडणं निश्चित कठीण आहे. मात्र तुम्ही जर तयार असाल अगोदर तर अशा प्रकारचे सुंदर फटके येऊ शकतात. ऋतिक पाटीलचा एक शानदार षटकार. 15 धावा फलकावर. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 4 षटकामध्ये 52 धावा ओलांडायच्यात, अजूनही सरासरीपेक्षा मागे आहे. 16 चेंडू 37 धावा. लक्ष कठीण जरूर आहे, अशक्य नाही. पुन्हा बाउन्सर आहे. यावेळेस तो नो बॉल आहे, यावेळेस तो नो बॉल आहे. याबरोबरच फलकावरती धावांची नोंद होणारे 16. गोलंदाजाच्या समोर रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली प्रश्न तयार होतो, कारण तिथे आपट बार टाकल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला टेनिस बॉल तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तिथे यॉर्करवरती खेळाडू जास्त गोलंदाज विसंपूर्ण असतात.
रबल बॉल मध्ये तुम्हाला चेंडू आपटणं गरजेचं आहे. उंच आकाशामध्ये चेंडू फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली, मात्र अगोदर नो बॉल होता, फ्री हिट बॉल होता, इथे बाद होण्याची शक्यता नाही आहे. धाव 1 मिळेल ऋतिक पाटीलला. दिनू कांबळे आता स्ट्राईक एंडवर. धाव फलकावरती 17. एक षटकार दिनू कांबळेने खेळलेला आहे, एक षटकार ऋतिक पाटीलने खेळलेला आहे. आणि दुसरं षटक मैदानामध्ये अजूनही लांबलेलं आहे. एक वाईड बॉल आलेला आहे, एक नो बॉल आलेला आहे, 2 डेड बॉल आलेले आहेत, 4 चेंडू अतिरिक्त टाकायचे. लांबलेलं षटक आहे. मयूर वाघमारे डाव्या हाताचा हर हुंडरी गोलंदाज. यस यस यस, वेगावरती भर, मात्र बाउन्स वरती स्वार. दिनू कांबळेचा दिमागदार षटकार. पहिला बाउन्सर हा किती परिणाम करतो गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती, याचं उत्तर आपल्याला इथे मिळाले. दिनू कांबळेनं देखील जोरदार हल्ला चढवलाय आणि एक सुंदर पूल दाखवला. 23 धावा फलकावरती. हळूहळू सरासरीच्या जवळ पोहोचतायत यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुप. योगेश सरकार गायत्री 11 विरुद्ध रंगलेली ही लढत आहे. दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर आलेले आहेत. पहिल्याच फेरीमध्ये 2 दिग्गजांची, 2 वाघांची गाठ इथे पडलेली आहे आणि दोन्ही सलामवीर अत्यंत आश्वासकपणे खेळत आहेत. ज्या प्रकारचं टायमिंग ऋतिक पाटीलने मिळवलंय, ज्या प्रकारचं टायमिंग दिनू कांबळेने मिळवलंय, यावरून तुमच्या लक्षात येईल इथे या दोघांना थांबवणं, या दोघांना अडवणं किंवा बाद करणं हे थोडंसं कठीण ठरणार आहे. पण बघूया, क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी एकच चेंडू पुरेसा आहे तुम्हाला, मात्र तो तुम्ही केव्हा टाकणार. बाउन्सरचा प्रयत्न जरूर आहे इथे, मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. मयूर वाघमारेचा हा प्रयत्न आहे. सातत्यानं बाउन्सरवरती विश्वास करून तो गतीमध्ये थोडासा परिवर्तन करतोय. चेंडू फिरवण्यामध्ये यश मिळतंय त्याला. 23 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दिनू कांबळे समोर. ओ हो हो, वॉटर बॉल गुड लेंथवर, मात्र वाईड आहे. वाईड बॉल असेल, रेफरल कॉल असेल, तिसऱ्या पंचांकडे निर्णय लगेच सोपवला जाईल आणि अत्यंत आत्मविश्वास आहे मयूर वाघमारेकडे का हा माझा फेअर बॉल आहे. ज्या पद्धतीने त्यानं लगेच क्षणाचा विलंब न करता पंचांकडे निर्णय मागितला. तिसऱ्या पंचांकडे जाऊ आपण. तर नेक्स्ट मॅच घोषणा झालेली आहे. मला वाटतं टॉस देखील झाला असेल. फेअर डिलिव्हरी, जी चर्चा आपण करत होतो आत्मविश्वासाची मयूर वाघमारेच्या, तो त्याच्या बॉडी लँग्वेज मधून स्पष्ट जाणवत होता आणि तोच निर्णय पंचांकडून आलाय. 23 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला. 29 अजून धावांची आवश्यकता राहील. 2 षटकांमध्ये 12 चेंडू, 29 धावा. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक रबर बॉल क्रिकेटमध्ये हा अद्भुत थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. सातत्यानं पिंटू भाऊ मांगडे साहेब, सागरजी शेडगे, चेतन भाटे, बुवा पवार आणि त्यांची सगळी टीम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असते. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील खूप मोठे आयोजन या मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आता रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील मानाचं पान, मानाचा करंडक इथे लिहितोय. मानाचा करंडक आयोजनामध्ये निश्चित प्रकारे अमितजी शिळमकर, मिलिंदजी खुंटे, आकाश जाधव आणि बंटी तिकोणे या सर्वांचं सहभाग राहिलेला आहे, मोलाचं योगदान राहिलेलं आहे. कारण एक माणूस नाही करू शकत. आणि अमित शिळमकर आणि मिलिंद खुंटे हे मैदान खरं तर व्यवस्थित आज आपल्याला बघायला मिळते. तर या पाठीमागे हे 2 शिल्पकार आहेत आणि भाई गायकवाड यांची मोलाची साथ या सगळ्या मंडळींना. आपण म्हणतो ना, गाव करेल ते राव करेल का, एकट्याचं काम नसतं कधीच. ओ हो 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 हो, विलक्षण वेगवान फटका ऋतिक पाटीलचा, शानदार चौकार.
इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती 27 धावा. 11 चेंडू 25 धावा. दोन्ही फलंदाजांनी कंबर कसलेली आहे, मांड ठोकलेली आहे, मुक्काम ठोकलाय ग्राउंड वरती. तिसऱ्या षटकामध्ये विजयाच्या दिशेने अग्रेसर होत आहे ते खेळाडू. बावन्न धावांच्या दिशेने सुरू झालेली आगेकूच. हो हो हो, खाली राहिलेला हा चेंडू अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न होता. थ्रो खराब आहे, मात्र बॅकअप जरूर मिळतोय. त्यामुळंच दिनू कांबळे नकार देतोय ऋतिक पाटीलला. गोलंदाजीमध्ये जो परिवर्तन करण्यात आलेलं अंगद पाटील, खरं तर ही विलक्षण वेगाची नाव आहेत. अंगद पाटील, मयूर वाघमारे, आशिष मेहरोळ हे वेगवान गोलंदाज आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी त्यांचा रनअप थोडा कमी केलेला आहे. दिशा टप्प्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे. जास्त वेगाच्या प्रेमात ते पडत नाहीत आणि त्यामुळे मयूरने देखील मोठे फटके खेळू दिले नव्हते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अंगद पाटील परत एकदा कंट्रोल मध्ये दिसतोय. यस, परत एकदा सुंदर बॉल. फाईन लेगला जरूर जाईल, एक धाव तिथे अपेक्षित आहे. आणि दिनू कांबळे पंचांना सांगतोय की शरीरावरती आदळून चेंडू जातोय की बॅटला लागून जातोय. एका धावे बरोबर फलकावरती धावांची नोंद. 29 विजयाचं समीकरण आता समोर आहे. 24 धावांची अजून आवश्यकता. 9 चेंडू 24. 23 धावांची आवश्यकता असणार आहे. हो 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 हो, सुंदर फटका, उत्तुंग फटका, लाजवाब फटका. इथे मिळतायत 6. इथे फलंदाजांचा आपण बघतो की एखादा निष्णात वकील कोर्टामध्ये त्याच्याकडे आलेली अशिलाची केस ज्या पद्धतीने मांडतो, सगळेच पुरावे तो एकदम ठेवत नाही. सगळे शॉट त्याने सुरुवातीला नाही खेळले. सुरुवातीला हळूहळू खेळपट्टीवरती मुक्काम ठोकला, पाय रोवले, त्यानंतर चेंडूंची वाट बघितली, खराब चेंडूंवरच हल्ला चढवलाय आणि शांतपणे आपल्या टीमला विजयाच्या दिशेने अग्रेसर घेऊन जात आहेत. फलकावरती धावा 37 आहेत. विजयाचं समीकरण आता आपल्या समोर आलेलं आहे. 15 अजून धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील मात्र 8. तर स्पीडअप करा मॅच स्पीडअप करा. घाई करणं गरजेचं आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यानंतरचा सामना 3 षटकांचा आपण करतोय. ओ, पुन्हा एकदा उंच फटका, भरपूर उंच आहे आणि पायचा आहे. यस, ब्युटिफुल कॅच. नवीन फलंदाज पटकन चला. फलंदाज पटकन चला. बबलू पाटील, द बेस्ट फिनिशर बबलू पाटील यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. ISPL सीझन 1 मध्ये 106 धावा 252च्या स्ट्राईक रेटनं ठोकणारा हा खेळाडू आहे आणि त्यानंतरच लाईमलाईट मध्ये सातत्यानं बबलू पाटीलला आपण बघतो टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये. तर समीरजी धुमाळ यांच्याकडून DJ ऑपरेटर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनापासून धन्यवाद समीरजी धुमाळ. जबरदस्त काम राहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांची निवड केली जाते सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांनाच इथे बोलवलं जातं. DJ असेल, लाईव्ह असेल किंवा स्कोरर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, अंपायर्स असतील, तर इथे अचूक निवड असते आणि त्यामुळेच ही स्पर्धा निश्चित प्रकारे आपल्याला यशस्वी झालेली बघायला मिळते. इथे
बबलू पाटीलचा प्रयत्न होता, हुक करायचं होतं, मात्र बाउन्स वरती स्वार होता आलं नाही. अगदी पहिलाच बॉल होता तो, निर्धाव ठरेल, षटकाची सांगता होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 37 धावा फलकावरती. विजयाचं समीकरण 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. काय मॅच आहे, सातत्यानं दोलायमान होतोय हा सामना. कधी इकडे कधी तिकडे, गळातल्या लंबकाप्रमाणे फिरतोय इकडे तिकडे. मात्र अखेर सरशी कोणाची होणार आहे हे बघायचंय. कुणी गोळा होऊ नका, संघनायकाने निर्णय घ्या. संघनायकाने एकट्याने निर्णय घ्या. गोलंदाज कोण ठेवायचा आहे, फील्ड सेटिंग काय करायची आहे. तर प्रसन्न पाटील गोलंदाज असेल. प्रसन्न पाटील, मला वाटतं एक बॉलिंग युनिट जबरदस्त तगडं युनिट आहे. यापेक्षा तगडं युनिट काय असेल ते. मयूर वाघमारे, अंगद पाटील, प्रसन्न पाटील, आशिष मेहरोळ, खतरनाक बॉलिंग आहे. आणि या गोलंदाजांच्या समोर 52 धावा बनवणं हे निश्चित आव्हानास्पद आहे. तेच आपण बघतोय सातत्यानं. सुरुवात थोडीशी पहिल्यांदा स्लो होती, त्यानंतर थोडासा वेग पकडला, त्यानंतर पुन्हा मागे वेसन खेचलेले आहे. तर ज्यांचं क्षेत्ररक्षण असेल, यानंतरची मॅच आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ, तुम्ही शेवटचा बॉल पडल्याबरोबर आतमध्ये जायचंय. मैदानावरचा क्षेत्ररक्षण करणारा संघ बाहेर जातो याची काळजी करू नका, याची वाटही बघू नका. लगेच आपण मैदानामध्ये या. ही शेवटचा चेंडू डेड झाल्याबरोबर ग्राउंड मध्ये या. फलकावरती धावा 37 आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रोमांचक सामना. आज एका पाठोपाठ एक सामने प्रेक्षकांसाठी काळजाचा ठोका चुकवणारे ठरलेले आहेत. अनेक वेळा प्रेक्षकांची मनं जिंकली त्या खेळाडूंनी. रबर बॉल क्रिकेटचा एक अद्भुत थरार आज मानाचा करंडक मध्ये. फटका जरूर खेळलाय, हुक करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकं प्रॉमिसिंग नाहीये. तर धावून धावा घ्यायच्या ज्यावेळेस भिंतीला लागून चेंडू मागे येतोय. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. फलकावरती धावा 39. 5 चेंडू आणि 13 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. टेनिस क्रिकेट मधला सर्वोत्तम फिनिशर बबलू पाटीलला आपण नॉन स्ट्राईक एंडला बघतोय, तर ऋतिक पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. फक्त एक फलंदाज गमावलेला आहे. यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुपनं, या संघानं ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील अत्यंत प्रभावी कामगिरी केली होती. तर तोच संघ आज किती प्रभावी कामगिरी करतोय बघायचंय या शेवटच्या 5 चेंडू मध्ये. हो, अपडबार होता हा. बरोबरच एक प्रभावी लेग कटर. अप्रतिम प्रसन्न आपल्या टीमला प्रसन्न करून टाकतोय. एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू प्रचंड परिणाम करू शकतो आणि तो टाकलेला आहे प्रसन्न पाटीलनं. ऋतिक समोर बॅकफुट वरून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये. मयूर वाघमारे चेंडू समोर येईल. 1 धाव केवळ प्राप्त होईल. फलकावरती धावा मिळतील 40 धावा. तर अजून 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12. चांगली मॅच राहिली. फलंदाजांनी निश्चित काही प्रमाणामध्ये आपण पाहिलं होतं की मुसंडी मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऋतिक पाटीलचा जो षटकार आला होता तिथे सामन्यामध्ये निश्चित आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा प्रभावी गोलंदाजी आपण पाहिली अंगद पाटीलची. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. इथे थोडासा भरकटतोय. वाईट चेंडूची घोषणा. 1 धाव अतिरिक्त प्राप्त होणार आहे. 41, लॉस ऑफ 1 विकेट. यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुप, तर समोर बबलू पाटील. 3 चेंडू 11 धावा. फटका खेळायचा प्रयत्न होता. बबलू पाटील इथे बाद होणार आहे. जरूर हाताला जखम झालेली असावी, मात्र दुर्दैवीरित्या बबलू पाटील होईल बाद. आणि अडचणीमध्ये आता संविधान ग्रुप आपल्याला बघायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू त्यांच्यासाठी शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. खूप छान एक तगड्या बॉलिंग युनिट समोर. फलंदाज चला पटकन. नेक्स्ट बॅटर घाई करा, पटकन चला. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मानाच्या करंडक मध्ये
दुसऱ्या हाफ मधील ही पहिल्या फेरीची शेवटची लढत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना सुरू होणार आहे. तो सामना 3 षटकांचा आहे. 2 षटकारांची गरज आहे. ओ हो हो, वॉट अ बॉल, भयानक वेगवान. खरं तर या खेळाडूच्या खांद्यामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही पाहिलं कुठे चेंडू टाकून तो कुठे घेऊन जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऋतिक पाटील सलामीचा फलंदाज मैदानामध्ये आणि 11 धावांची गरज आहे. याबरोबरच पुन्हा फसलेला फटका, मात्र सामना अलगद आपल्या खिशात टाकलेला आहे टीम योगेश सरकार गायत्री 11. अभिनंदन गायत्री 11. तर चला, फिल्डिंग करणारा संघ लगेच चला मैदानामध्ये. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच योगेश पवार. विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तात्काळ या. योगेश पवार मॅन ऑफ द मॅच, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ताबडतोब. काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही. सन्माननीय मनोजजी भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.